मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र शासनाचे जिल्हा सह आयुक्त नगर विकास प्रशासन धाराशिव त्र्यंबक डेंगळे पाटील साहेब। खरं म्हणलं तर धाराशिवचं गल्ली ना गल्ली या व्यक्तीला माहीत आहे। धाराशिवची परिस्थिती काय आहे हे सुद्धा माहीत आहे। आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकासाठी आणि पुतळ्यासाठी जागा वर्गीकरण झाले अशा बातम्या दिव्य मराठीला प्रकाशित झाल्या। नेमकी परिस्थिती काय आहे का राणा पाटील जाणीवपूर्वक मातंग समाजाच्या कोपराला गुळ लावून फक्त मतदानच घेत आहेत, हे नेमकं काय आहे ते आपण डेंगळे पाटील साहेबांकडून जाणून घेणार आहेत। उद्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि राणा जगदीश पाटील यांनी 4 ऑगस्ट 2024ला आम्ही पुतळा 2025 पर्यंत निश्चित बसवणार असा शब्द दिला होता। तो शब्द पूर्ण झाला नाही। आता तो शब्द कुठपर्यंत आलाय हे आपण प्रशासकीय अधिकाऱ्याकडून त्र्यंबक डेंगळे पाटील साहेबांकडून जाणून घेणार आहेत। त्यांच्याकडे नगरपालिकेचा सध्या CEO चार्ज आहे, तर ऐकूया आपण त्यांच्याकडून। आपल्या सोबत आहेत त्र्यंबक डेंगळे पाटील साहेब। साहेब नमस्कार। नमस्कार। काय नेमकी परिस्थिती आहे अण्णाभाऊ साठे? यामध्ये बरेच वर्ष धाराशिव शहरात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्याचं नियोजन होतं। यामध्ये शासनाच्या मालकीची धाराशिव नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 426 मधील 1 एकर जागा नगरपालिकेला वर्ग करायचा विषय होता। ही जागा ॲक्च्युली शासकीय दूध डेअरीची जुनं दूध डेअरी त्यांची होती, त्यांच्याकडनं ती महसूल विभागाला वर्ग झालेली आहे। आता मूळ ती जागा दूध शीतकरण केंद्र तिथं असल्यामुळं त्या जागेचं व्हॅल्युएशन 2,08,00,000 रुपये एवढं आलं होतं। जे एवढं नगरपालिकेला ते रक्कम भरणं अडचणीचं आहे। याच्यामध्ये पुतळ्यासाठी जर राज्य शासनाने तरतूद बघितली तर 3 गुंठ साधारणतः पुतळ्यासाठी ती जागा उपलब्ध होऊ शकते। आणि आपली मागणी आहे 1 एकराची, जी आता या दूध शीतकरण केंद्र विभागाकडून महसूल विभागाकडे वर्ग झालेली आहे। आता राणा दादांनी स्पष्ट सांगितलं होतं 2024 नाही, राजकीय बाबतीत मला काय बोलता येणार नाही, तुमचा हा विषय आहे। परंतु यामध्ये गेल्या आठवड्यात या समाजाचे काही लोक माझ्याकडे आले आणि त्यांचं म्हणणं बाबा 2,08,00,000 रुपये भरू शकता का, तर तेवढी आर्थिक परिस्थिती नगरपालिकेची नाही आणि पुतळ्यासाठी फक्त 3 गुंठ देऊ शकतं शासन। तर त्यांच्याकडनं आपण प्रस्ताव घेतला की 3 गुंठ जागा ही पुतळ्यासाठी आणि राहिलेली जी 37 गुंठ जागा आहे तिथं गार्डन आणि एक अभ्यासिका। म्हणजे किती जागा आहे? पूर्ण 1 एकर जागा आहे। 1 एकर म्हणजे वर्ग झालेले आहे। हा, महसूल विभागाकडे वर्ग झालेले आहे। तुमच्याकडे वर्ग झाले अशी बातमी आली नगरपालिकेकडे? नाही, मला माहिती नाही। आता ती 3 गुंठ जी आहे ती पुतळ्यासाठी आता जोपर्यंत तुमच्याकडे वर्ग होत नाही, 37 गुंठ जागा आहे ती गार्डन आणि अभ्यासिका, हा हे आहे, दोन्ही पर्पज होईल आणि ती कॉस्ट आपल्याला कमी होऊन जाईल। आणि 1 कोटी निधीचं काय नेमकं निधी झालाय तुमच्याकडे वर्ग? नाही, कुठला निधी आहे? महाराष्ट्र सरकारचा निधी अण्णाभाऊ साठे पुतळा उभा करण्यासाठी मंजूर झालाय अशा बातम्या आहेत। नाही, मला राजकीय ह्याचं काही माहिती नाही। नगरपालिकेकडे काही जमा नाही? नाही, मला बघावं लागेल आता। नगरपालिकेकडे अण्णाभाऊ साठे पुतळा जे आहे उभा करण्यासाठी जागा वर्ग झाल्याशिवाय पुढची प्रक्रिया तुम्हाला करता येणार नाही। वर्ग झाल्यावर आपण करायचं, लवकरात लवकर आपण ती प्रक्रिया करून काम मार्गी लावायचं। संबंधित अधिकारी म्हणून तुम्ही लक्ष घातले पाहिजे? हो, मी घातले लक्ष। गेल्या आठवड्यातच मी जिल्हाधिकारी महोदयांना हा 3 गुंठे पुतळ्यासाठी आणि 37 गुंठ गार्डन आणि अभ्यासिकेसाठी असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। त्यांच्याकडनं तो प्रस्ताव पुढे गेलेला असू शकतो। लवकरात लवकर हा विषय आपण सगळ्यांनी म्हणून मार्गी लावायचा आहे। पण हा जो प्रस्ताव आहे ते मंजूर किती दिवसात होईल काय सांगितलं नाही? कसं आहे, मंजूर शासन वर्ग करणार आहे। ऑलरेडी महसूल विभागाकडे आलेले आहे। मंजूर नाही, महसूल ह्या दुग्ध केंद्र विभागाकडून ऑलरेडी महसूल विभागाकडे आलेली आहे। महसूल विभागाकडे विषय टेक्निकल आहे, त्याचे पैसे भरायचा विषय आहे, तेवढी आपली आर्थिक परिस्थिती नाही। नगरपालिकेला वर्ग झाल्याशिवाय नाही होईल ना, तुम्ही पुढची प्रक्रिया करू शकता। वर्ग झाली की जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या आपण प्रक्रिया करायची आहे। म्हणजे वर्ग होणे बाकी आहे? हा, वर्ग आता होईल लवकर आणि झाली की आपण अगदी जलद गतीनं वॉर फुटिंगवर करायचं आहे काम। तर हे आहेत डेंगळे पाटील साहेब। नगरपालिकेकडे महसूल खात्याकडून आता महसूल खात्याकडे 1 एकर जागेचा प्रस्ताव मंजूर झालाय, वर्ग झाली जमीन, इथपर्यंत करेक्ट आहे। पण जोपर्यंत ही जमीन नगरपालिकेकडे वर्ग होत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया करणं अडचणीचा भाग आहे आणि ते तात्काळ मंजूर करण्याचा माझा प्रयत्न आहे। मी स्वतः लक्ष घातलंय असे म्हणतात त्र्यंबक डेंगळे पाटील, नगरपालिकेचे CEO
बघूया नेमकं काय होतंय ते येणाऱ्या काळात. लवकरात लवकर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तमाम मातंग समाजाच्या ताकदीने राणा पाटील यांच्या सहकार्याने आणि आंबेडकरांचा पुतळा मीच बसवलेला आहे आणि पंढरपूरचा आंबेडकर पुतळा मीच बसवलेला आहे. दोन्ही आंबेडकरांचे संविधानाचे संस्थापक ज्यांनी संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा सुद्धा पुतळा मी त्याचा साक्षीदार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो विषय सोडण्याचं काम डेंगळे पाटील साहेबांनीच केले आणि अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं सुद्धा काम अडचणीचा भाग पूर्ण क्लिअर करण्याचा शिवाजी महाराजांचं अडकलं होतं त्यांचं. शिवाजी महाराजांचं म्हणजे चळवळीतलं नेतृत्व आहे. महामानवाचे पुतळा बसवण्याचं श्रेय डेंगळे पाटील साहेबाला आता श्रेय म्हणून म्हणता येणार नाही, अधिकारी म्हणून प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे. तर पाहूया अण्णाभाऊ साठेंचा पुतळा 2026 मध्ये तरी त्याच्या लवकर आपण प्रयत्न करू सगळे मिळून जेवढ्या लवकर बसेल असा प्रयत्न करू सगळे मिळून 2026 मध्ये तरी 100% उभा राहील. कारण 4 महिने झाले 2025 चे इलेक्शन लागण्याचा संभव आहे आणि तुम्ही त्याच्यात काही करू शकणार नाहीत हे अगदी स्पष्ट आहे. आणि जर मंजुरी मिळाली 45 दिवसाची बघा मग किती 45 दिवसाची चर्चा तुम्ही अण्णाभाऊ साठेचा पुतळा कधी बसेल असं वाटतंय तुम्हाला? जेवढ्या जमेल तेवढ्या लवकर. साधारणपणे 2000 एंडला 2000 नाही हो 25 चाललंय असं 2025 च्या एंडला हा तसं करायचं दोन्ही एकदम बघा. डेंगळे पाटलांचं म्हणणं आहे की डिसेंबरच्या आत बसवण्याचा माझा प्रयत्न आहे. शेवटी शासन आहे, शासनानं परमिशन द्यावं आणि लवकरात लवकर पुतळा बसवण्याचा त्याला तांत्रिक बाबी आहेत. पण आता जुनं जसं रखडलंय तसं आम्ही रखडू देणार नाही. यस. तर बघूया येणाऱ्या काळात किती लवकर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसेल ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये. चालतंय. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.